नमस्कार, मी अशोक मुरुमकर. काय सांगतामध्ये आपलं स्वागत. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची सध्या रणधुमाळी सुरू आहे आणि या निवडणुकीच्या निमित्ताने आपण बारामती ॲग्रोचे उपाध्यक्ष सुभाष आबा गुळवे यांची खास मुलाखत घेणार आहोत. बारामती ॲग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांनी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांचे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवलेले आहेत. याशिवाय अनेकांना शैक्षणिक असेल, सामाजिक असेल यामध्ये त्यांचा शैक्षणिक हात असतो. मदत म्हणून त्यांचा हात असतो आणि सध्या त्यांच्या पत्नी वनिता गुळवे या कोर्टी जिल्हा परिषदेच्या गटातून निवडणूक लढवत आहेत. करमाळा तालुक्यात देखील त्यांचा खूप मोठा असा दांडगा संपर्क आहे आणि सध्या ते या निवडणुकीत आहेत. याशिवाय सोलापूर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून देखील त्यांनी यापूर्वी काम पाहिलेलं होतं. या सर्व अनुषंगानं आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. आबा, तुमचं स्वागत आहे. आपण याआधी देखील उपाध्यक्ष म्हणून जिल्हा परिषदेचं काम पाहिलेलं आहे आणि आत्ता आपल्या पत्नी या निवडणुकीत आहेत. काय सांगाल? नमस्कार. आज प्रथम मी आपल्या चॅनलवर बातचीत करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत. त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. परंतु आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय अजितदादा पवार यांचं या ठिकाणी विमान अपघातामध्ये अतिशय दुर्दैवी त्या ठिकाणी त्यांना अपघात झाला आणि त्यांचं त्याच्यामध्ये निधन झालं. आणि अशा या कणखर आणि अतिशय धाडसी असं अजितदादाचं नेतृत्व आज महाराष्ट्रामधून निघून गेलं. त्याच्यामुळं आम्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सर्व कार्यकर्त्यांना अतिशय दुःख आणि वेदना या ठिकाणी सहन करावे लागतात आणि अशामध्ये आम्हाला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीला देखील आज या दुःखाच्या सावटामध्ये सामोरं जावं लागत आहे. मी प्रथमतः तुम्हाला या ठिकाणी एकच सांगू इच्छितो की आदरणीय अजितदादा पवार यांना आम्ही श्रद्धांजली अर्पण करून या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचा या ठिकाणी आम्ही जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निमित्ताने प्रचार करतो आहे. कुठलाही गाजावाजा न करता आम्ही आमचे सर्व कार्यकर्ते अतिशय दुःखी आहेत आणि जनता देखील दुःखी आहे. पण शेवटी वेळ कोणाच्या हातात नाही आहे आणि अशा पद्धतीनं आम्ही आज हे इलेक्शनला सामोरं जातो आहे. सामोरं जात असताना लोक अतिशय भावनिक आहेत. लोकांमध्ये अतिशय वेगळ्या पद्धती अजितदादाबद्दलचा त्यांचा जो उरक होता, कामाबद्दल ते अतिशय तत्पर होते. पहाटे 5 वाजता उठणारा नेता सकाळी 7 वाजता लोकांच्या समोर असायचा. पहाटे 5 वाजल्यापासून कामावरती हजेरी लावून त्या ठिकाणी स्वतःच्या कामाची पावती अजितदादा देत होते आणि अशा पद्धतीनं अजितदादाच्या जाण्यानं फार मोठी पोकळी या महाराष्ट्रामध्ये झालेली आहे. तरीसुद्धा देखील आम्ही या इलेक्शनला सामोरं जातो आहे. माझी पत्नी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे कुर्टी गटातून उभी आहे आणि त्या प्रचारामध्ये आम्ही उतरलेलो आहे. आबा, याआधी आपण म्हणजे बारामती ॲग्रोच्या माध्यमातून तर आपला खूप मोठा असा दांडगा संपर्क आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवलेले आहेत. शैक्षणिक म्हणजे कोणाच्या मुलाला एखाद्याच्या सर्वसामान्य कुटुंबातील मुलांचे शैक्षणिक प्रश्न देखील तुम्ही मार्गी लावलेले आहेत. याआधी आपण उपाध्यक्ष म्हणून काम पाहिलेलं आहे. नेमकं ह्याआधी केलेली अशी ठोस कामं कोणती आहेत तुम्ही केलेली? वास्तविक पाहता आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांनी मला 2012 साली आणि त्यावेळेचे आमदार आदरणीय श्यामलजी बागल मामी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीला आम्ही सामोरं गेलो आणि त्या ठिकाणी आमचा विजय देखील झाला. आणि या दोन्ही नेत्यांनी माझ्यावरती जिल्हा परिषदेमध्ये उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली. ती सोपवताना माझ्याकडं अर्थ आणि बांधकाम खातं माझ्याकडं आलं होतं आणि त्यामुळं मी या ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये काम करत असताना आदरणीय संजय मामा या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं काम बऱ्यापैकी सगळं या जिल्ह्याचा कारभार मामा त्या ठिकाणी पाहत होते आणि त्यांच्या नेतृत्वाखालीच आम्ही देखील जिल्हा परिषदमध्ये काम करू शकलो. आणि त्या अनुषंगाने मी भागामध्ये विविध योजना या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबवल्या. त्याच्यामध्ये तीर्थक्षेत्र आराखड्यामध्ये बरीच देवस्थानं आपण या ठिकाणी घेतली. त्याच्यामध्ये खास करून कात्रजचं निळकंठेश्वराचं मंदिर, टाकळी येथील दत्त मंदिर, राजुरी येथील मंदिर, मला वाटतं वाशिंब्याचं त्या ठिकाणी भैरवनाथाचं मंदिर, कुटलिंगसारखं देवस्थान चिकलठाणचं
अशा अनेक गावामध्ये मी या जिल्हा परिषदच्या माध्यमातून निधी देऊ शकलो आणि रस्त्याची देखील आम्ही भरीव कामं त्यावेळेस करू शकलो. वास्तविक पाहता करमाळ्यामध्ये राहण्याची व्यवस्था नव्हती जिल्हा परिषदच्या रेस्ट हाऊसची चांगली. नवीन रेस्ट हाऊस आम्ही त्या ठिकाणी बांधलं गेलं. कात्रजचं देखील एक रेस्ट हाऊस आमच्या भागामध्ये उजनी जलाशयाच्या कडेला असल्यामुळे त्याचंही आम्ही रिनोव्हेशन आणि तिथल्या काही फर्निचर वगैरे त्या ठिकाणी करू शकलो. अशी विविध कामं रस्त्याची आणि समाज कल्याणच्या माध्यमातून दलित वस्तीसाठी अतिशय भरीव निधी या मागासवर्गीय लोकांसाठी आपण त्या ठिकाणी खिचून आणला आणि करमाळ्यामध्ये आणि मतदारसंघामध्ये त्याचा चांगल्यापैकी लाभ आम्ही देऊ शकलो. आणि अशा पद्धतीनं मला काम करायची संधी या जिल्हा परिषद माध्यमातून मिळाली आणि त्याचा मला अनुभव आहे. आत्ता आपण म्हणजे 2017ला निवडणूक झाली. हा म्हणजे कालावधी खूप लांबला. मध्ये खूप दिवस प्रशासक होतं. आता येणाऱ्या काळात नेमकं ह्या भागातील प्रश्न कुठले आहेत आणि कोणत्या प्रश्नाला तुमचं प्राधान्य राहणार आहे? आता तसं पाहिलं तर या भागामध्ये बऱ्यापैकी कामं आदरणीय संजय मामा ज्यावेळेस विधानसभेवर हे नेतृत्व करत होते त्यावेळेस बरीचशी कामं आमची भरीव अशी कामं मार्गी लागली. त्याच्यामध्ये प्रामुख्याने आमचा डिकसळ आणि कोंढरा चिंचोलीचा पूल हा अतिशय मोठं काम आमच्या या भागामध्ये संजय मामाच्या माध्यमातून आणि आदरणीय अजितदादा उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे यांच्या मार्गदर्शनाखाली अर्थखातं असल्यामुळं अतिशय भरीव निधी मामाच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला मिळाला आणि 55 कोटी रुपये या डिकसळच्या पुलाला आज मामानी मंजूर करून आणले आणि ते काम देखील चालू केलं. म्हणजे प्रामुख्याने आमचा या 30-35 गावांना पुणे जिल्ह्याला जोडणारा एकमेव रस्ता असल्यामुळं मामानी ते गरजेचं मामानी मनाव घेतलं आणि ते काम प्रत्यक्षात उतरवलं. त्याच्यामुळं मोठं काम आमचं तेच आमच्या भागातलं होतं. दुसरे रस्त्याची भरीव कामं भरपूर आहेत. म्हणजे त्यांच्यामुळं तुमचं गावातील अंतर्गत रोड, नंतर गाव टू गाव जोडणारा व्हिलेज रोड, ग्रामा रोड असे कामं इतर बऱ्यापैकी त्याच्यामध्ये भिलारवाडी असेल, कावळवाडी असेल, भगतवाडी असेल, हिंगणे असतील, केतूर ते हिंगणी रोड असेल, कुंभरगाव ते हिंगणी रोड असेल, नंतर भगतवाडी कुंभरगाव ते राशीन रोड असेल. असे बरेच रस्ते आहेत की त्या रस्त्यावरती आमचा प्रामुख्याने फोकस राहणार आहे. कात्रज ते कोंढरा चिंचोली रोड ते कात्रज रोड, कात्रज ते जिंती रोड अशी बरीच रस्त्याची कामं आज जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पेंडिंग आहेत आणि ती पेंडिंग कामं भविष्याच्या काळामध्ये मी व्हिलेज रस्ते असतील, पांधन रस्ते असतील आणि गावाला जोडणारे रस्ते असतील, हे ग्रामीण भागातील रस्ते प्रामुख्याने जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मी राबवणार आहे आणि त्याचा एक आराखडा तयार करणार आहे आणि त्या आराखड्याच्या माध्यमातून टप्प्याटप्प्याने ही सर्व कामं आम्ही मार्गी लावणार आहे. त्याचबरोबर आम्ही विविध जे काय अंतर्गत गाव लेवलचे रस्ते आहेत, सिमेंट काँक्रिटिंगचे रस्ते आहेत, समाज कल्याणमध्ये जे काय मागासवर्गीयांसाठी जे काही रस्ते पेंडिंग राहिलेत ते देखील रस्ते मी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीनं त्याचं नियोजन करून ते रस्तेसुद्धा मी या भागामध्ये आणल्याशिवाय राहणार नाही. प्रामुख्याने आम्ही तोच शब्द मतदारांना देतो आहे की त्यांच्या निकड काय आहे, गरज काय आहे आणि ते ओळखून आम्ही चांगल्यापैकी रस्ता पहिल्यांदा मनावर घेतो आहे. त्याच्यामध्ये जनसुविधेच्या माध्यमातून देखील आम्हाला मशानभूमी असेल, त्या मशानभूमीला जाणारे रस्ते असतील. कुंभरगावचा एक आम्ही त्या ठिकाणी त्या महात्मा फुले नगरमध्ये गेलो, तिथं देखील मशानभूमीचे रस्त्याची दुरावस्था आहे, ते देखील प्रामुख्याने रस्ता करतो आहे. विहाळमध्ये असतील, विहाळचे सुद्धा अंतर्गत रस्ते भरपूर खराब झालेले आहेत, ते देखील आम्ही या ठिकाणी आणतो आहे. पोंदवडी आणि विहाळला जोडणारा एक रस्ता आहे, तो सुद्धा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्याला भरीव निधी आणण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे. म्हणजे असे बरीच मतदारसंघातले जे काही रस्त्याची कामं अपूर्ण आहेत ते रस्त्याची कामं आम्ही मार्गी लावण्यामध्ये 100% यशस्वी असं मला वाटतं. कारण त्याला आदरणीय संजय मामाचं नेतृत्व आहे आणि शिवाय जिल्हा परिषदमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीची सत्ता येते आहे. आदरणीय रश्मी पागल आणि संजय मामा शिंदे यांनी बसून ही जिल्हा परिषदमध्ये युती घडवून आणलेली आहे आणि ह्या युतीचं एकच आम्हाला सांगतं आहे की दोन्ही नेते अतिशय हुशार आहेत. आदरणीय रश्मी पागल यांचा भाजपमध्ये फार मोठा दबदबा आहे, ते देखील या ठिकाणी आदरणीय पालकमंत्र्याच्या निधीतून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला चांगला निधी मिळणार आहे. त्याच्यामुळं आम्ही जिल्हा परिषदमध्ये माझी पत्नी उभा आहे, खाली पंचायत समितीला अजित विघ्ने हे घड्याळावरती उभा आहेत आणि कोर्टी गाणातून झाकणे हे आमच्याबरोबर नाना झाकणे म्हणून चांगली व्यक्ती आहे, ती आमच्याबरोबर उभा आहे. म्हणजे भाजप आणि राष्ट्रवादी असा दोन्ही संगम या युतीच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये झाल्यामुळं अतिशय आम्हाला भरीव निधी या करमाळा तालुक्यामध्ये आणता येईल, एवढंच या ठिकाणी आम्हाला त्याचं समाधान आहे. आणि लोकांमध्ये सुद्धा आजचे चांगलं वातावरण असल्यामुळं आम्हाला वाटत नाही की निवडून यायला आम्हाला कुठली या ठिकाणी अडचण वाटत नाही आहे आणि आम्ही पुढचं नियोजन
चांगल्या पद्धतीने करून या भागातील दुसरं एक भगतवाडी ते गुलमरवाडी हा देखील रस्ता बऱ्याच काळापासून त्या मागणी असल्यामुळं त्याला देखील भरीव निधी आम्ही या ठिकाणी आणणार आहे. खातगाव 1 नंबरला जो जोडणारा रस्ता आहे तो देखील आम्ही या बजेटमध्ये घेतलेला आहे. असे विविध या भागातले जे काही रस्ते आहेत, आज फार मोठं ऊसाच्या क्षेत्र या भागामध्ये वाढलेलं आहे आणि ते क्षेत्र वाढत असताना रस्त्याच्या आमच्या अडचणी वाढलेल्या आहेत. म्हणून पांदण रस्ते अतिशय चांगल्या पद्धतीनं आम्हाला त्या ठिकाणी करावं लागणार आहेत. कारण आज बारामती ॲग्रोच्या माध्यमातून या भागामध्ये अतिशय ऊसाचं आम्ही नियोजन करत असताना आम्हाला रस्त्याची देखील या ठिकाणी अडचण येते. म्हणून इकडं कारखाना आहे, कारखान्याच्या माध्यमातून या गेली 18 वर्षे बारामती ॲग्रोच्या माध्यमातून या भागातील शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीचा न्याय आणि चांगल्या पद्धतीचा दर देखील आम्ही देऊ शकलो आहे. आज या करमाळा तालुक्यातून आमच्या भागातून 9 ते 10 लाख टन ऊस हा बारामती ॲग्रोला आपण गाळपासाठी नेतो आहे. या भागातील मुलं अतिशय चांगल्या पद्धतीनं बारामती ॲग्रोमध्ये काम करतायत. या शाळेच्या माध्यमातून आपण सांगितलं की शारदानगर असेल, विद्याप्रतिष्ठान असेल, जवळजवळ 2 ते 2.5 हजार मुलींना या ठिकाणी करमाळा तालुक्यातल्या आपण शारदानगर या ठिकाणी आपण ॲडमिशन देऊ शकलो. चांगला शिक्षणाचा दर्जा त्या ठिकाणी आहे आणि म्हणून भविष्यामध्ये आम्हाला हा डिक्सळ पूल झाल्यानंतर बारामतीला आणि पुण्याला जोडणारा रस्ता झाल्यानंतर अजून आमच्या भागाची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही आणि आम्ही देखील त्याच्यामध्ये कुठेही कमी पडणार नाही. अशा पद्धतीचं आम्ही जिल्हा परिषदेचं मी नियोजन केलेलं आहे. आबा खरं तर जे म्हणजे अनेक प्रश्न उपस्थित केले जातात तुमच्याबद्दल, त्यातून खरं तर तुम्ही ही एवढं सूक्ष्मपणे मांडणी केली आहे तुम्ही, म्हणजे कुठले प्राधान्य असेल. पण तुमच्यावरती एक एवढं तुम्ही सांगतायत, बारामती ॲग्रोच्या माध्यमातून तुम्ही अनेक प्रश्न सोडवलेले आहेत. याशिवाय तुम्ही ह्याच्या आधी केलेली कामं ही यादी खूप मोठी आहे, प्रश्नांची देखील यादी खूप मोठी आहे. पण तुमच्यावर एक आरोप असा केला जातो आबा की तुम्ही कारखान्याच्या माध्यमातून तिकडं काम करतात, मग इकडं खाली तुमचा संपर्क कमी पडेल, हा एक तुमच्यावरती आरोप केला जातो. नेमकं काय उत्तर असेल त्याला? तुम्ही आधीच उत्तर दिले, पण ह्या आरोपाला नेमकं उत्तर काय असेल? आता मला हे आरोप आणि अशा पद्धतीनं जे काय बोलतायत, जे बोलत असतील ते मला वाटतं की कदाचित ह्या तालुक्यात राहत नसतील किंवा या मतदारसंघात पण राहत असतील. अशा लोकांनाच माझं काम दिसत नसेल. जे लोक पुण्याला राहून तालुक्याची या भागाची स्वप्न बघतायत, अशा लोकांनी माझ्यासारख्याला बोलणं म्हणजे अवघड आहे. त्यांनाच विचारा, रात्री 9 वाजता 10 वाजता त्यांच्या अर्जावरती सह्या मी केलेल्या आहेत आणि त्यांना देखील मी पैसे दिलेले आहेत. त्यांचा ऊस मी आणलेला आहे, जे आता उभा राहिलेत माझ्या विरोधात. अशा लोकांनी माझं कितीतरी वेळा कौतुक केलं की आबा आम्हाला तुमचं कौतुक वाटतं आहे की तुम्ही एवढा वेळ लोकांसाठी देत आहे आणि आज कुठंतरी उमेदवारी मिळाली आणि उभा राहिल्यामुळं काहीतरी आरोप करायचे. म्हणून बंधूंनो, कुठल्याही भागात आमच्या भागात विचारा की आज मी सकाळी 6 वाजल्यापासून सकाळी 10 वाजेपर्यंत जोपर्यंत मी माझ्या इथं वेळ देतो तोपर्यंत मी माझ्याकडे 50, 60, 100 लोक रोज वाटं लावतो आहे आणि अशी लोक माझ्यावर आरोप करतात. मला विशेष वाटतं आहे की एवढं मी तुम्हाला आता कामाचा उरक सांगितला, एवढी या ठिकाणी कामाची यादी वाचतो आहे, एक तरी यादी त्यांनी मला वाचून दाखवावी की आम्ही काय करणार आहे. तरीसुद्धा बंधूंनो, या ठिकाणी मतदारसंघामध्ये ते काही करू शकणार नाहीत, कारण ह्यांचा भागाचा आणि ह्यांचा काहीच संबंध नाही आहे. हे फक्त आठवड्यासाठी 2 दिवस 15 दिवसातनं येतात, स्वतःची शेतीतली कामं बघण्यासाठी येतात आणि निघून जातात. ह्यांचा मतदारसंघाचा काय संबंध आहे? त्याच्यामुळं अशा लोकांनी आरोप करणं म्हणजे त्यांच्यावरती माझ्यासारखी बोलणं किंवा आमच्या मतदारांना किंवा जनतेला जरी विचारलं गुळवे आबाच्या बाबतीमध्ये, तरी तुम्हाला सगळी सांगतील की गुळवे आबा हा 24 तास वेळ देणारा माणूस आहे आणि आपला माणूस म्हणून माझ्यावरती लोक बोलत आहेत. मी माझं कौतुक करत नाही आहे, पण तुम्हाला येत्या 7 तारखेला कळेल की लोकांनी माझ्यावरती किती प्रेम केलं आहे आणि ते किती मतदानामध्ये मतदार पेटीमध्ये दाखवून देणार आहेत, हे गुळवे आबा किती काम करू शकतो. याच्यानंतर म्हणजे आता तुम्ही विकासाचं सांगितलं, पण आणखी एक तुमच्याबाबत जे आरोप होतो, म्हणजे आरोप म्हणण्यापेक्षा आदिनाथवरून तुम्हाला सतत टार्गेट केलं जातं. करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीनं सहकाराचं मंदिर म्हणून ज्या कारखान्याकडे पाहिलं जातं, तो मध्ये आदिनाथ सहकारी साखर कारखाना. बारामती ॲग्रोच्या माध्यमातून हा कारखाना सुरू व्हावा अशी देखील शेतकऱ्यांची अपेक्षा होती. मात्र त्यावरून तुम्हाला सतत टार्गेट केलं जातं की हा कारखाना बंद पाडायला तुम्ही देखील कारणीभूत आहात. नेमकं काय त्याला? आता एक मला सांगा, हा कारखाना तर बंद पाडण्याला आणि मी तर काय तिथं संचालक पण नव्हतो, व्हाईस चेअरमन पण नव्हतो. कारखान्याच्या स्थित्यंतरामध्ये जसं जसं कर्ज कारखान्याचं वाढत गेलं आणि कारखाना कर्जाच्या घाईत लोटला गेला आणि शेवटी कुठलीही कर्ज वाटप करत असताना किंवा कुठली बँक एखाद्या संस्थेला कर्ज देत असताना त्याची परतफेड जर वेळेवर नाही झाली तर कुठलाही बँक त्याच्यावरती सरफेस कायद्यानुसार कारवाई करते. त्याच्यामध्ये एक पहिली नोटीस असते, नंतर दुसरी नोटीस असते, नंतर तिसरी नोटीस दिली जाते आणि तो कारखाना बँक कर्ज न भरता जर असं ठरलं किंवा असं जर त्यांच्या निदर्शनास आलं की ही संस्था
आपली कर्ज फेडण्या इतपत त्याच्यामध्ये ताकद राहिलेली नाही आहे किंवा ती संस्था चालत नसेल तर बँक स्वतःच्या ताब्यामध्ये घेते आणि कुणाला तरी सक्षम संस्थेला तो कारखाना चालवण्यासाठी बँकेला ते अधिकार असतात आणि ती प्रॉपर्टी बँक ताब्यात घेऊन चालवण्यासाठी देत असते. त्या प्रक्रियेमध्ये आम्ही भाग घेतला आणि त्या प्रक्रियेमध्ये भाग घेत असताना त्यावेळेचे जे काय आदरणीय रश्मी बागल असतील यांच्या आधिपत्याखाली तो कारखाना होता आणि त्यांनाही असं वाटत होतं की हा कारखाना चालू व्हावा म्हणून त्यांनी बारामती ॲग्रोशी ॲग्रीमेंट केलं किंवा ते कारखाना ऑक्शनमध्ये ज्यावेळेस पेपर आऊट झाला किंवा डिस्प्ले झाला त्यावेळेस आम्ही त्याच्यामध्ये उतरून भाग घेतला, त्याची निविदा भरली आणि त्या निविदा भरत असताना अजून 2-3 कारखान्यांनी निविदा भरल्या होत्या. त्या निविदामध्ये आमचा हायेस्ट रेट असल्यामुळं तो कारखाना आम्हाला ऑक्शनमध्ये मिळाला, बँकेकडून मिळाला आणि त्याला आदरणीय रश्मी बागल यांनी पण सपोर्ट केला कारण त्यांना बी वाटत होतं की कारखाना चालू व्हावं. नंतरच्या काळामध्ये त्याला टेक्निकली अडचणी आल्या, काही गोष्टी DRT कोर्टामध्ये दाखल झाल्या गेल्या आणि हीच लोक आहेत नारायण पाटील आणि त्यांच्याबद्दलचे असणारे काही डांगे वगैरे होते त्यावेळेचे पुंडे डॉक्टर डांगे, नारायण पाटील ह्या लोकांनीच तुम्हाला सांगतो त्या कोर्टामध्ये दाखल करायला लावलं आणि तो कारखाना ह्यांनीच तुम्हाला सांगतो कायद्याच्या कचाट्यामध्ये अडकवला आणि पर्यायाने त्या ठिकाणी नारायण पाटलांनी तानाजी सावंत यांच्या माध्यमातून याच्यामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे त्या ठिकाणी मुख्यमंत्री झाले आणि यांनी बँकेवर प्रेशर आणला आणि हे जे काय आमचं ऑक्शनमध्ये आम्ही घेतलेल्या कारखान्यावरती त्यांनी राजकीय दबाव आणून त्या ठिकाणी त्यांना पुन्हा एकदा OTS स्वीकारण्यास सांगितले आणि म्हणून ह्यांनी OTSचा हप्ता त्या बँकेमध्ये भरला आणि हा कारखाना पुन्हा एकदा संचालक मंडळाच्या ताब्यामध्ये आला. मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी मुळी टाकून त्या ठिकाणी गाळपास सुरुवात केली. त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलं होतं की आम्ही हा कारखाना कशा पद्धतीने चालवून नारायण पाटलांनी तर त्या ठिकाणी सांगितलं की आदिनाथ आता थांबून देणार नाही. साहेब 70,000 क्रशिंग त्या काळामध्ये झालं. पर्यायाने शेतकऱ्यांचं नुकसान झालं, तोडणी वाहतुकीचं नुकसान झालं आणि दुसऱ्या वर्षी अवघं 5,000 क्रशिंग झालं. कारखाना कुणी बंद पाडला, नंतर 2 वर्षे कारखाना बंद पडला. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो इलेक्शन लागलं आणि नारायण पाटलाच्या आधिपत्याखाली कारखाना गेला आणि आज देखील तो कारखाना बंद अवस्थेत आहे. मग आता हे अपयश कुणी बंद पाडला, कुणाचा अपयश आहे हेच सांगत होते की आम्ही सोन्याचा धूर काढू. कुठल्याही पद्धतीने वल्गना केल्या, त्याला कुठलाही भरीव निधी ह्यांना आणता आला नाही आणि तो कारखाना चालवता आला नाही. पर्यायाने शेतकऱ्याचं फार नुकसान केलं, कामगारांचं तर अतोनाक नुकसान केलं, तोडणी वाहतूकदाराचं नुकसान केलं आणि हा कारखाना कर्जाच्या खाईत लोटून नारायण पाटलाला कुठलाही नैतिक अधिकार कारखान्यावरती बोलायचा नाही. हे सगळं तुम्हाला सांगतो कारखान्याचं पाप हे नारायण पाटलांनीच केलेलं आहे आणि नारायण पाटलाला हा कारखाना चालवता आला नाही म्हणून ते आमच्यावर खोटे नाटे आरोप करतायत. दुसरं आमदार नारायणआबा पाटील यांचा एक सतत ते त्यांच्या भाषणांमध्ये एक मुद्दा येतो आहे. त्यानंतर आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक देवानंद बागल यांच्या देखील भाषणात एक मुद्दा सतत येतो की आमदार नारायणआबा पाटील यांना सध्या एकटं पाडण्याचा प्रयत्न करमाळा तालुक्यातील नेत्यांकडून होत आहे. गेल्या काही दिवसापासून आपण पाहिलं की मोहिते पाटील आणि पाटील गट हा सध्या वेगळा झालेला आहे. माजी आमदार जयवंतरावजी जगताप यांनी देखील त्यांची साथ सोडलेली आहे आणि विधानसभा निवडणुकीत तुम्ही देखील आमदार नारायणआबा पाटील यांच्याबरोबर होतात. मग तुम्ही नेमकी त्यांची का साथ सोडली, त्यांना का तुम्ही एकट्याला पाडले? मला सांगा, कुठलाही एखादा निर्णय घेत असताना नारायण पाटलाला त्या ठिकाणी आदरणीय रोहितदादा पवार असतील, आदरणीय पवारसाहेब असतील, ह्यांनी त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचं तिकीट आदरणीय धैर्यशील मोहिते पाटील आपल्या माढा मतदारसंघाचे खासदार यांच्या माध्यमातून त्यांना हे तिकीट दिलं गेलं आणि ते तिकीट दिलं असल्यानंतर नारायण पाटील यांनी अक्षरशः रस्त्यावरती देखील नारायण पाटलांनी जयवंतराव जगताप यांचे पाय धरलेले आहेत की मला मदत करा. मोहिते पाटलांना त्याच ठिकाणी त्यांनी सांगितलं मला मदत करा. आदरणीय रोहितदादा पवार यांना वारंवार भेटून सांगितलं मला मदत करा. आत्ताच्या तुम्हाला सांगतो पाठीमागच्या जिल्हा परिषद सदस्य सविता राजे हे त्यांच्याबरोबर काम करत होत्या. मला सांगा असं काय झालं त्यांना एकटं पाडण्यामध्ये? नारायण पाटीलाला सत्ता आल्यानंतर त्यांच्या आदिनाथ कारखान्याची सत्ता आणि तुम्हाला सांगतो आमदारकीची सत्ता त्यांच्या डोक्यामध्ये गेली आणि आता ह्या आदिनाथच्या माध्यमातून मला कुठंतरी पैशावरची लोकं देतील आणि मग मी त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं एकटाच हे सगळ्या ह्याच्यामध्ये प्रकरणामध्ये किंवा जर काय बँकेने मला पैसे दिले तर त्याच्यामध्ये कुणीही वाटणीदार नको, कुणाला तुम्हाला सांगतो त्यात सत्ता नको, मी एकट्यानेच हे सगळं करून त्याच्या माध्यमातून आपण कसा अपहार करून त्याच्यामधनं कसे पैसे खाता येईल अशाच पद्धतीनं नारायण पाटलाचं वर्तणूक झालेली आहे. कुणीही एकटं पाडलेलं नाही, उलट त्यांनीच सगळ्याचा विश्वासघात केलेला आहे आणि विश्वासघात करून तुम्हाला सांगतो ते स्वतंत्र निवडणूक लढवत आहेत.
त्याच्या मागची आरीच कारणं सगळ्या लोकांना माहिती आहे. ज्या माणसाला तुतारीच्या चिन्हावरती आदरणीय पवारसाहेबांनी, आदरणीय धैर्यशील मोहिते पाटलांनी, आदरणीय जयवंतराव जगतापांनी आणि आम्ही पवारांचे जे कार्यकर्ते आहेत आम्ही समर्थ यांनी देखील मनाचा मोठेपणा करून नारायण पाटलाला फार प्रचंड मताधिक्याने तालुक्यामध्ये आमदार केलं आणि त्या सगळ्या लोकांना नारायण पाटलांनी आज गद्दारीच्या स्वरूपात पूर्णपणे तुम्हाला सांगतो त्यांना ते आज त्यांच्यापासून त्यांनीच फारकत घेतलेली आहे. कुणीही त्यांना एकटं पाडलेलं नाही. नारायण पाटीलच म्हणतात वेळोवेळी की मला बघायचंच आहे की माझं किती ह्या तालुक्यामध्ये पाणी आहे आणि कशा पद्धतीनं मला माझी वाटचाल करायची अशी नारायण पाटील यांना फार मोठी घमेंड आजच्या ह्या भागात दिसते. फक्त ते इमोशनल करतायत, इमोशनल ब्लॅकमेलिंग चालू आहे. कुठंही एकटं पाडलेलं नाही. त्यांनीच ह्या लोकांना जाणीवपूर्वक त्यांच्याशी गद्दारी करून बाजूला निघलेले आहेत आणि त्याचा परिणाम या तालुक्यातल्या जनतेला आलेला आहे. 6 वर्षामध्येच नारायण पाटलांनी ह्या सगळ्याला तुम्हाला सांगतो गद्दारी केली. पहिल्यांदा रोहित पवार यांच्याशी गद्दारी केली कारखान्याच्या माध्यमातून. कुठेही त्यांच्या ज्यावेळेस इलेक्शन लागलं त्यावेळेस आदरणीय रोहितदादा पवारांच्या मतदारसंघामध्ये 13-14 गावं या कार्यक्षेत्रामध्ये येतात. तिथं देखील रोहित पवारच्या विचाराचा कुठेही माणूस त्यांनी घेतलेला नाही. विरोधकातली माणसं त्या ठिकाणी घेतली. करमाळे तालुक्यामध्ये आम्हाला कुठेही विश्वासात घेतलं नाही. ह्याचाच अर्थ असा आहे की नारायण पाटील यांना आदिनाथ कारखान्याच्या माध्यमातून स्वतःचं भलं करून घ्यायचं आहे. पण तुम्हाला एकच सांगतो, ज्या आदिनाथ महाराज या ठिकाणी आदिनाथ कारखाना उभा आहे त्या आदिनाथ कारखान्यावरती जर कोणी अशा पद्धतीनं वाईट नजरेने बघत असेल आणि नारायण पाटलाला असं वाटत असेल की आदिनाथच्या माध्यमातून मी माझं स्वतःचा प्रपंच त्याच्यामध्ये मोठा करील आणि ते कुठंतरी मी त्याच्यातून पैसे काढील. आमची करमाळे तालुक्यातला सभासद फार सुज्ञ आहे. त्याला योग्य वेळी योग्य जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. आणि आता जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये तुम्हाला आत्ताच कळेल की नारायण पाटलाला त्याच्या असल्या वागण्यामुळं, अशा चुका केल्यामुळं किंवा अशा सगळ्या माणसाचा विश्वासघात केल्यामुळे त्याची फार मोठी किंमत येत्या काळामध्ये नारायण पाटलाला मोजावी लागेल. दुसरं मोहिते पाटील समर्थक म्हणून ज्यांची ओळख आहे त्या म्हणजे सविता देवी राजे भोसले यांनी देखील तुम्हाला पाठिंबा दिलेला आहे कोर्टी जिल्हा परिषद गटामध्ये. किती त्यांचा फायदा होईल? हो का, आदरणीय सविता राजे भोसले यांचं जिंती हे गाव आहे. त्या अतिशय प्रभावीपणे या भागामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. माझ्या विरोधात देखील त्या पहिल्या उभा होत्या 2012ला. अल्पशा मताने त्यांचा पराजय झाला. त्यानंतर नाही त्यांचा पराजय झाला अल्पशा मताने आणि माझा विजय झाला. त्यानंतर तुम्हाला सांगतो त्या थांबल्या नाही आहेत. ते तुम्हाला सांगतो काम करत राहिल्या, भागाशी संबंध ठेवत राहिले. त्यांच्या एका घराला त्यांनी या सगळ्यातनं स्वतःला सावरलं आहे. स्वतःचा प्रपंच चांगला केलेला आहे. शेतीवाडी स्वतः वहिनींनी हँडल केलेली आहे. माझे आणि त्यांचे संबंध 20-25 वर्षापासूनचे पूर्वी आहेत आणि असं असताना देखील त्यांनी समाजामध्ये त्यांच्या घराण्याचं नाव मोठं करायचं काम केलं. त्यांनी योगायोगाने महिला राखीव आलं, चांगल्या फरकाने त्या विजयी झाल्या आणि त्यांनीसुद्धा त्या भागातून चांगलं काम केलं आहे. परंतु नारायण पाटलाला 2 टर्म आमदार करण्यामध्ये सिंहाचा वाटा सविता राजे भोसले यांचा होता. परंतु त्यांना देखील ह्या नारायण आबा पाटलांनी गद्दारी केली म्हणण्यापेक्षा विश्वासघात केला आणि त्यांना या जिल्हा परिषदमध्ये साधं तिकीट देखील दिलं नाही. कारण त्या मोहिते पाटलाच्या निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. एवढाच त्यांच्यावरती जो काय शिक्का आहे मोहिते पाटलांचा आणि त्या मोहिते पाटलाच्या कुठल्याही माणसाला मी उमेदवारी देणार नाही अशा पद्धतीनं नारायण पाटलाच्या वल्गना होत्या आणि म्हणून सविता राजे यांनी तिकीट न दिल्यामुळं माघार घेतली आणि त्यांनी माझं काम, माझे संबंध, मीही पवार फॅमिलीला मानतो आहे आणि अशा पद्धतीनं माझ्या पण ह्याच्यामध्ये ते सहभागी झाले आणि मोठ्या दिलदारपणाने आम्हाला सहकार्य करण्याचं त्यांनी ठरवलं. म्हणून आजच जिंतीमध्ये फार मोठा मेळावा आहे आणि त्या मेळाव्यामध्ये ते जाहीर समर्थन आम्हाला या ठिकाणी कार्यकर्त्यासहित ते देणार आहेत. आपल्याबरोबर म्हणजे जे आपल्या विरोधात प्रमुख जे लढत होत आहे आपली इथे ते म्हणजे आमदार नारायणआबा पाटील यांच्या उमेदवार योगिनी राजे भोसले यांचे पती ॲडव्होकेट नितीनराजे भोसले हे अर्ज दाखल करण्यापर्यंत आपल्याबरोबर होते. मात्र शेवटच्या क्षणी असं काय झालं की त्यांनी माजी आमदार संजय मामा शिंदे आणि तुमची देखील साथ सोडली आणि विरोधी गटात म्हणजे पाटील गटात त्यांनी प्रवेश केला आणि तुमच्या समोरच ते उभा राहिलेले आहेत. नेमकं काय झालं शेवटच्या क्षणी? आता ते माझे समर्थक वगैरे काही नव्हते. ते आदरणीय संजय मामाबरोबर काम करत होते आणि फार ते नौके आहेत. वास्तविक पाहता त्यांचा आणि या जिंती गावाचा काही संबंध नाही. परंतु त्यांना असं वाटत होतं की बाबा जिल्हा परिषदमध्येच मला जायचं आहे. वास्तविक पाहता त्या ठिकाणी सगळ्याला उभा राहण्याचा अधिकार आहे आणि म्हणून त्यांना असं काय वाटलं की मला जिल्हा परिषदमध्ये जिल्हा परिषदचीच उमेदवारी करायची आहे अशा पद्धतीनं त्यांना वाटलं आणि त्यांचं ते स्वप्न आता उमेदवारीचं पूर्ण झालेलं आहे. 7 तारखेला जनता ठरवेल
त्याच्यामुळं अतिशय तुम्हाला सांगतो हा बालिशपणाचा माणूस आहे की एका दिवसामध्ये एका रात्रीमध्ये तो गटाला सोडू शकतो, तो संजय मामाला सोडू शकतो, तो या जनतेला तुम्हाला सांगतो कधी सोडू शकतो आणि त्याचा आणि ह्या जयंती गावचा काहीही संबंध नाही. तिथं आदरणीय सविता राजे भोसले यांचं अतिशय चांगलं प्राबल्य आहे. ग्रामपंचायत त्यांच्या ताब्यामध्ये आहे. आसपासच्या ज्या काय वाड्यात आणि एक तालुक्यामध्ये बऱ्यापैकी त्यांचं नेटवर्क चांगल्या पद्धतीनं आहे. म्हणून यावेळेस सविता राजे भोसले यांच्या पाठिंब्यामुळं माझा विजय अगदी सोपा झालेला आहे. माझी पत्नी वनिता सुभाष गुळवे चांगल्या मताधिक्याने या निवडणुकीमध्ये निवडून येईल आणि खालीसुद्धा पंचायत समितीमध्ये अजितराव विघ्ने आणि कुर्टीगणामध्ये नाना झाकणे अतिशय चांगल्या मताधिक्याने हे दोन्ही उमेदवार आणि आमची पत्नी वनिता गुळवे चांगल्या मताधिक्याने तिन्ही उमेदवार या गटामधून निवडून येतील याची आम्हाला खात्री आहे, मतदाराला खात्री आहे आणि आम्ही त्याच्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करणार आहोत. दुसरा एक प्रश्न असा आहे तालुक्याच्या दृष्टीनं, माजी आमदार संजय मामा शिंदे यांच्या गटाला सोडून वामनराव बदे असतील किंवा तातासाहेब मस्कर असतील ही मंडळी सोडून गेली. उमरठसारख्या गावातून त्यांनी सोडून गेले आणि पुन्हा तेच या निवडणुकीत देखील उभा आहेत बदे हे. नेमकं कसं काय म्हणजे मामनला ही माणसं सोडून गेली, पुन्हा त्यांना उमेदवाऱ्या देखील पाटील गटाकडून मिळाल्या. नितीनराजे भोसले यांचं आपण पाहिलं, त्यानंतर बदे यांचं पाहिलं. नेमकं का होतं? मला एक सांगा, नारायण पाटलाला एकच कळालं आहे की आता हे सगळ्या लोकांना तर आपण फसवतोय. आदरणीय मोहिते पाटलाला फसवतोय, पवारसाहेबाला फसवतोय, सविता राजे भोसले यांना फसवतोय, आदरणीय जयवंतराव जगताप यांना फसवतोय आणि मग आपल्याला कुठंतरी बाबा ज्या पद्धतीनं संजय मामा शिंदेंनी जी माणसं यांचे यजबार झालेली लोक आहेत राजकारणामध्ये, अशा लोकांना प्रवेश देऊन कुठंतरी मी बाबा ह्यांना आव्हान देऊ शकतो, अशा पद्धतीनं नारायण पाटलाची एक चाल आहे की जवळची लोकं त्यांनी लांब ठेवली. आज उमरठ गटामध्ये निष्ठावंत कार्यकर्ते बरेच आहेत की ज्यांनी ह्यांच्यावरही 10-10, 15-15 वर्ष घालवली. असे नवनाथ बापू झोळ एक चांगला कार्यकर्ता त्या ठिकाणी, परंतु नारायण पाटील यांना कुठंही निष्ठावंतांना संधी द्यायची नव्हती. आयते उमेदवार घ्यायचे आणि त्यांचा अशा आयत्या उमेदवारावरती असा काय विश्वास बसला की बाबा आयते उमेदवार होते, हे सगळे बाद उमेदवार आहेत, हे सगळे पराभूत होणार आहेत. हे नारायण पाटलाला येत्या 7 तारखेला मतदार त्यांची जागा दाखवून देईल. निष्ठावंत तर देतीलच की ज्याच्यावर ह्यांनी कायमस्वरूपी अन्याय केलेला आहे, अशी लोकंसुद्धा याच्यामध्ये कुठेही नारायण पाटलाला सपोर्ट करणार नाही आहेत. ती लोकं तुम्हाला सांगतो 7 तारखेला अतिशय चांगल्या मताधिक्याने आमच्या या मतदारांना निवडून देतील, उमेदवारांना निवडून देतील. माझं शेवटचं नेमकं मतदारांना काय आव्हान असेल तुमचं? मतदारांना एकच आव्हान आहे की राज्यामध्ये अतिशय फार मोठी दुर्घटना अजितदादा पवार यांचं अपघाती निधन झाल्यामुळं अतिशय महाराष्ट्रामध्ये फार मोठी पोकळी या ठिकाणी झालेली आहे आणि म्हणून या मतदारांना मी एवढंच आव्हान करतो की राष्ट्रवादी काँग्रेसला मत म्हणजे अजितदादाला श्रद्धांजली अशा पद्धतीचं आव्हान आहे आणि अजितदादाला जर खऱ्या अर्थानं श्रद्धांजली व्हायची असेल, खऱ्या अर्थानं अजितदादाचं हे स्वप्न पूर्ण करायचं असेल तर येत्या 7 तारखेला सर्व मतदारांनी घड्याळ या चिन्हावरती मतदान करावं आणि आमची जी युती आहे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना विजय करावं आणि चांगल्या मताधिक्याने आम्हाला निवडून द्यावं एवढंच आव्हान करतो. हीच खरी अजितदादांना श्रद्धांजली अर्पण करून हेच आव्हान आम्ही मतदारांना करणार आहोत. धन्यवाद आबा, अतिशय धावपळीतून तुम्ही आम्हाला वेळ दिला, कारण सकाळपासून आम्ही तुमच्या संपर्कात आहोत, तुमच्याबरोबर आहोत. किती लोक, किती तुमचा हा संपर्क, त्याच्यातून तुम्ही आम्हाला वेळ दिला. नक्कीच येणाऱ्या निवडणुकीकडं सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. नेमकं काय होणार हे माहीत नाही, मात्र या निवडणुकीत मतदान करणं आवश्यक आहे. येत्या 7 तारखेला शनिवारी मतदान आहे आणि त्यानंतर 9 तारखेला निकाल आहे. धन्यवाद. धन्यवाद.